जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं. त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी धैर्यप्रसाद हॉल इथं आयोजित करण्यात आला. यावेळी प्रत्येक तालुक्यातील सदस्यांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कागलच्या नगराध्यक्षा सविता माने, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, विद्या पाटील, मानसी भोगण, रचना गावडे, शिरीष देसाई, सुनील देसाई, नगरसेवक आदिल फरास, माधवी गवंडी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानगरपालिकेत ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार ज्याचे सर्वाधिक सदस्य त्यांना 2 पदं या तत्वावर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला अध्यक्षपदासह आणखी एक सभापतीपद मिळणार असल्याचं सांगत 1.25 वर्षांनी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार असल्याचा फॉर्म्युला मुश्रीफ यांनी स्पष्ट केला. रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार 10 वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक पदावर राहता येणार नसल्यानं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आम्हाला थांबावं लागणार असून तरुण सळसळत्या रक्ताला संधी द्यावी लागेल असंही ते म्हणाले. राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. आता गोकुळ आणि जिल्हा बँकेतही राष्ट्रवादीला नंबर 1 करायचा आहे. कार्यकर्त्यांनी आत्तापासून तयारीला लागावं असं आवाहन त्यांनी केलं. गोकुळची निवडणूक आता काही दिवसात सुरू होणार आहे. आता ठराव मागवले जाणार आहे आणि ठराव तुम्हाला माहिती आहे किती बोल आहे. तर मी सगळ्या नेतेपणे तुम्हाला सांगेन, आता महिनाभरानं या ठरावाचं काम सुरू होईल. या ठरावामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी मित्र पक्षाचे पक्ष गोळा होतील. तिकडे आजपासूनच आपण लक्ष द्यावं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अजून थोडा वेळ आहे, त्यावेळेला तुमचा मेळावा घेतला जाईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आता बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये एक बदल झालेला आहे. 10 वर्ष ज्यांना झालेली आहे त्यांना आता बसावं लागणार आहे. त्यामध्ये मी आहे, भयासाहेब माने आहे आणि संतोष पाटील आहे. आता थोडा कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा का मागे लावायचा, यामध्ये एक उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाची केस आहे. तर मला वाटते की आता 3-4 वर्ष आम्हाला झालेली आहे आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या 10 वर्षामुळं काही लोकांना थांबावं लागणार आहे. तुम्ही नवीन सडसड रक्त आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सगळ्या मित्र पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेष आता राहुल पाटील आपल्याला आलेले आहेत. आपण या सर्वांनी प्रयत्न करूया, आपला विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. गडिंग्लजमध्ये विविध गटांना एकत्र आणलं, तसं राधानगरीतही एकजूट घडवून आणावी. जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केलं. गडिंग्लजमधला दुसरं कुटुंबातला जो मतभेद होता, आमचे सहकारी जे माझ्यासोबत आमदारकीला होते, गडिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण साहेब आणि माझे सहकारी मित्र अमर चव्हाण, जो 2.5 वर्ष माझ्यासोबत राहिला होता महाविकास आघाडीच्या काळात. आणि ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट झाले त्यावेळी ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्यावर गेले. त्या कुटुंबातला सुद्धा प्रश्न आणि त्यांच्यातले जे दुरावे होते ते नामदार मुश्रीफ साहेबांनी त्या निमित्तानं मिटवले आणि ते दोन्ही सर्वजण नेते एकत्रितरित्या त्या निवडणुकीला समोर गेले. त्या निमित्तानं मी मुश्रीफ साहेबांना विनंती करेन, साहेब जसे एक कुपेकरांचं आणि प्रकाश चव्हाणांचं मिटवलं तसं केपी साहेबांचं आणि एवाय पाटलांचं पण मिटवलं तर बरं पडेल. म्हणजे जिल्ह्यात आपल्याला चांगल्या तऱ्हेची राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी येईल अशा तऱ्हेची कामगिरी त्याला तुम्ही आधी दादांच्या समोर सुद्धा हा शब्द दिलेला होता आणि हे लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडून मी तुम्हाला करतो. तोच धागा पकडत माझे आणि दाजींचे काही नाही, दाजींचे आणि मुश्रीफांचे वांदे असल्याचं सांगत माजी आमदार के.पी. पाटील यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी करत सभेत हशा पिकवला. राजेश पाटलांनी माझी का काढली मला तेवढं मिटवा काय केलं. अहो माझं आणि दाजींचं वांदं दाखवलं. दाजींचं आणि मुस्लिम साहेबांचं वांदं आहे का शेड्यूल वागा मारला आहे माझं काय गरीब माणूस काय करणार. आता तो काय विषय
एकत्रीकरणाच्या चंदगड पॅटर्ननं महाराष्ट्राला दिशा दिली. राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर लवकर निर्णय घ्या असं आवाहन नंदिनी बाभुळकर यांनी केलं. फक्त मुश्रीफ साहेब एक गोष्ट सांगेन की चंदगडमध्ये गडिंगलज आग्र्यामध्ये आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्या, त्यांचं मनोमिलन केलं, तर आज मला असं वाटतंय की हा जो चंदगड पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात गाजला, हा विचार संपूर्ण महाराष्ट्रात लोकांनी आपलासा करावा आणि आपली जी राष्ट्रवादी होती ती पूर्वीसारखी अखंड करावी, एवढीच आशा आणि अपेक्षा मी या व्यासपीठावर व्यक्त करते व माझे दोन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी करवीरमध्ये विरोधकांची काँग्रेसबरोबर छुपी युती होत असल्याचा आरोप केला. अनेक अडचणींवर मात करत यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, मानसिंगराव गायकवाड, अरुण डोंगळे, भैया माने, बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.